महाराष्ट्रातील वीज उद्योगातील तीनही कंपन्यातील बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांचं गेल्या अनेक दिवसापासून जे काम बंद आंदोलन चालू आहे, त्या काम बंद आंदोलनाची मॅनेजमेंट किंवा सरकार दरबारी त्याची नोंद घेतली गेली नाही। तेव्हा आमच्या केंद्रीय नेतृत्वाने परवा एक मीटिंग घेऊन असं सांगितलं की आपल्या या काम बंद आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे, आपला प्रश्न सोडवला नसल्यामुळे आपण 5 तारखेपासून बेमुदत संपावर जायचं आहे अशी नेतृत्वाने हाक दिली। आणि त्या हाकेला सर्व कंत्राटी कामगार कृती समितीने त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि हा आजचा संप जो आहे बेमुदत, तो संप या ठिकाणी सकाळपासून चालू झालेला आहे। मित्रांनो, जर मागण्या मान्य न झाल्या तर जर या संपातून जर कुठला प्रश्न तरी काय आहेत आमचे या कंत्राटी कामगाराचे, की आम्हाला एक हमी पाहिजे, परमनंट जॉबची हमी पाहिजे। जे परमनंट कामगाराच्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेमध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे। जे परमनंट कामगाराला वेतन दिलं जातं ते वेतन आम्हाला तुम्ही लागू करायला पाहिजे। हे सर्वोच्च न्यायालयानं लागू केलं असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सरकार आणि मॅनेजमेंट करत नाही। आणि जर हे असंच चाललं तर उद्या महाराष्ट्र, कारण आज 42,000 कंत्राटी कामगार या उद्योगामध्ये काम करत आहेत, जर ह्या 42,000 कंत्राटी कामगारची एकजूट होऊन जर 100% त्यांनी जर हा संप केला तर पूर्ण महाराष्ट्र अंधारात जायला काही वेळ लागणार नाही। म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की या कंत्राटी कामगार बंधू भगिनीचा प्रश्न ताबडतोब आपण या सरकार दरबारी सोडवावा। नाही सोडवलं तर तुम्हाला याचं फलित येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं तुम्हाला भोगावं लागेल, एवढंच या प्रसंगी मी सांगतो। आणि आपल्याला आवाहन करतो परत सरकारला, या कामगाराच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं।